नमस्कार मंडळी, नम्रता लाईफस्टाईल अँड ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. असे कुरकुरीत मासे आणि असा झणझणीत कोळंबीचा रस्सा जर तुम्हालाही करायचा असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. इथं सगळ्यात आधी मी कोळंबीला ना हळद मीठ लावून चांगला मसाज करून साईडला ठेवून दिलं. आणि इथं मी अर्धा किलो बांगडा घेतलेला आहे, त्याला सुद्धा कोकम, हळद, मीठ, घरगुती हे सगळे जिन्नस लावून त्याला पण साईडला ठेवून दिला. ते सगळं लावून ना माशाला आणि कोळंबीला छान एक 10-15 मिनिटं तरी छान मुरू द्यायचं. कोकम आणि मसाल्यांची सगळी चव आतपर्यंत छान मुरते. मग इथं ना कोळंबीच्या वाटणासाठी एक मोठा आणि एक मीडियम आकाराचा कांदा आणि एक टोमॅटो, थोडा लसूण आणि आलं हे सगळं ना तव्यावरती छान नरम होईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि हे सगळं ना छान भाजून झाल्यानंतर थंड होऊन द्यायचं आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून छान असा बारीक मसाला वाटून घ्यायचा. तेल तापलेल्या कढईमध्ये 2 तमालपत्र आणि हा जो मिक्स केलेला सगळा मसाला आहे तो टाकून द्यायचा. मग त्याच्यानंतर मीठ, हळद, चटणी आणि मटण मसाला असं मी टाकते. तुमच्याकडे जर मालवणी मसाला असेल तर तो तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर ना हा सगळा मसाला केलेला ना करपू नये त्याच्यासाठी थोडंसं पाणी घालून ना परत एकदा तो मसाला छान असा भाजून घ्यायचा. आणि मी नाही तर मटण मसाला घालायचा विसरले होते, मग त्यानंतर हा थोडासा मटण मसाला मी घातला. यांनी ना टायगर कोळंबी आणली होती, त्याचे खूपच मोठे मोठे पीस होते, त्यामुळे मग मी ते 2-2 असे कट करून घेतले. ते मग खातानाही बरं पडतं आणि मग वाढतानाही बरं पडतं. आणि मग जे आपण तुकडे केलेत की नाही ते असे मसाल्यात छान परतून घ्यायचे. आणि वरून तुम्ही गरमही पाणी टाकू शकता. मला इथं खूप गडबड झालेली म्हणून मग मी थंडच पाणी टाकून घेतलं. आणि हे सगळं झाल्यानंतर ना कोकमचे 3-4 तरी तुकडे टाकायला अजिबात विसरू नका, खूप छान चव येते. आणि याच्यावर काही झाकण वगैरे न ठेवता हे 5-10 मिनटं असंच उकळून द्यायचं, बास होतं. मग इथं ना बांगडा फ्रायसाठी ना 3-4 चमचे रवा, 1 चमचा बांगडा ना कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ, मीठ आणि हळद आणि थोडीशी चटणी, कारण ते वरचं आवरण मग अळणी लागू नये याच्यासाठी. आणि मग ना बांगडा फ्रायसाठी तवा तापत ठेवायचा, तेल तापवायचं छान. आणि मग इथं ना बांगडा शालो फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही डीप फ्रायही करू शकता, पण आमच्यात कुणी डीप फ्राय केलेला बांगडा खात नाही. मग या प्रकारे सगळे मासे तळून घ्यायचे. गॅस लो टू मिडियमच ठेवायचा. छान मासे कुरकुरीत होईपर्यंत असे छान तळून घ्यायचे. आणि एक एक मासा तळताना ना असंच तव्याच्या साईडला आणून काढून ठेवायचा, गॅस चालूच ठेवायचा, म्हणजे मासे ना आतपर्यंत छान असे कुरकुरीत होतात आणि खायलाही छान क्रिस्पी लागतात. आणि जे पण काही माशाचं तेल असेल ना ते पण आहे ना मध्ये जमा होतं बघा तव्यामध्ये. या प्रकारे जर तुम्ही बांगडा फ्राय आणि कोळंबी केली ना तर एकदम छान जेवण होतं. एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे सगळं झाल्यानंतर असं होतं आमचं संध्याकाळचं जेवण. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.